नमस्कार, मी कोकणी गणेश शेरेकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे आणि संडे निमित्त आम्ही मच्छी बनवतो आहे आणि मच्छीसोबत म्हटलं सोलकढी पण बनवूया. तर आता प्रियंका सोलकढी बनवणार आहे. तुम्हाला देखील दाखवतो सोलकढी कशी बनवली जाते ते. सुरमई फ्राय, सुरमई. आता इकडे खोबरा असं कट करून ठेवलं आहे सोलकढीसाठी. तर आता पुढची प्रोसिजर आता प्रियंका सांगेल आपल्याला. यात मी टाकते हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जरासं जिरं टाकायचं चवीपुरतं, आणि हे मिक्सरला लावायचं. हे अशा पद्धतीने वाटून घेतलं आपण चमच्याने. थोडं थोडं याच्यात टाकून हे चांगलंच क्लीन करून घ्यायचं, पिळून घ्यायचं. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आपण काढायचं. ओके. हे चांगला सुती कपडा घ्यायचा. हे मी 2दा फिरवलंय. आपल्याला तुम्ही बघू शकता किती दूध झालंय ते. मी हे गाळून घेते, कारण की आपण जेव्हा खोबरा हे करतो, मिक्सरला लावतो, तेव्हा जेव्हा पिळतो आपण ते, तेव्हा बारीक बारीक खोबऱ्याचे कण जातात त्याच्यामुळे मी पूर्ण हे दूध गाळून घेते. मी आता त्याच्यामध्ये 1 तांब्याभर पाणी टाकते. तुम्ही पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता. मी ते तांब्याभर घेतलं आहे. आता ही कोकम आगळ आहे. तुम्ही कोकम पाण्यात भिजवून सुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे कोकम आगळ अवेलेबल होतं, त्यामुळे मी कोकम आगळ वापरते. याचा कलर खूप छान येतो. तुम्ही बघू शकता, लाईट पिंक असा, जशी रेस्टॉरंटमध्ये भेटते तशी पिंक कलरसारखा कलर आलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता चवीपुरता. मी 2 मिरच्या टाकते. तसं मी वाटताना मिरच्या टाकलेल्याच, पण वरती तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाका, हे ऑप्शनल. कोथिंबीर, चमचाभर मीठ टाकते मी. झाली आपली थंडगार सोलकढी तयार. गणेश, थंडगार सोलकढी थँक्यू. कशी झाली?